आपलं धुळे शहर जटे म्हणले शांती भेटस आणि स्वामीनारायण मंदिर म्हणजेच आत्माले समाधान. रामकृष्ण रिपब्लिक तुमले तर माहिती शे भो मी धुळ आले येलचे भो 2-4 दिवस पाहिजे माऊली जनरिक मेडिकल वर, कारण आपला भाऊ जायचे भो 4 जाम फिराले आणि त्यामुळे मी पण लिग्न होतो भो धुळाना सगळ्यात सुंदर मंदिर म्हणजे स्वामीनारायण पाय पडासाठी. मग काय भाऊ पोचे गो दन दन कन कन करत स्वामीनारायण मंदिरवर आणि समोर एवढा भारी व्ह्यू दिसला ना भाई, मी तो शब्द मांडू नाही शकत. आटे पाऊल टाकताच मन आपोआप शांत वस आणि होटेसवर मात्र एकच नावेस ते म्हणजे जय स्वामीनारायण. मावळता सूर्य ना सोनेरी प्रकाशमा मंदिर ते अजून भारी दिशरांत भाऊ आणि थोडा टाइम ते असे वाटणं भाऊ सूर्य सुद्धा आटे पाय पडाले असुई बा. दिवस मावळी राहता पण मन मधली श्रद्धा अजून उजळीन लिंगी राहते. स्वामीनारायण मनपासून दर्शन घेत आणि मंदिर मा जेवढ्या मूर्त्या होत्या तेवढ्या सुद्धा आम्ही पायात भाऊ. आणि या मंदिर मा या खंबाचे आई कासनी कोटिंग काबर करेल होई आई तुम्ही माले कमेंट मा सांग नशे. या मंदिर ना परिसर मा नाही गोंगाट ना गडबड शे, फक्त स्वच्छ हवा आणि मनले लागणारी शांतता शे. पाय खाल्ली माती सुद्धा आटे पवित्र वाटस, कारण आटे श्रद्धा स्वच्छता सोबत चालस. कचरा नाही, आरडाओरडा नाही, फक्त देवनं नाव आणि मन माधली स्थिरता शे. आटे इसन मन आपोआप शांत वस, जसं की देव म्हणतस स्वच्छ राहा आणि शांत राहा. खरंच या मंदिरना परिसर आदर्श घेवासारखा शे. एक वेळ या मंदिरना दर्शन घेवासाठी अवश्य या आणि ज्या मना भाऊ या मंदिरना दर्शन घे जायला होतीन त्यांनी जय स्वामीनारायण नक्कीच लिहा. आणि तुमले जरा व्लॉग आवडला होई ते नक्कीच लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहासाठी तुम्हाला राहुल महाराज फॉलो करा. भेटूत पुढला व्हिडिओ.